बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या लहानशा शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र. एव्हाना तुम्हा सर्वांना चांगलंच कळालं असेल आज अनिश दादा नेमका कुठल्या विषयावर बोलणार आहे ते. हे नातं आहे तुमचं माझं, हे नातं आहे तुमचं माझं. शिवसेना एक वादळ, कुठलीही गोष्ट तुमच्यापासून सुटू देणार नाही यासाठी कटिबद्ध आहे. तुम्ही सर्वांनी शिवसेना एक वादळला सबस्क्राईब जरूर ठेवावं. आजच्या विषयाला सुरुवात करण्यापूर्वी शिवसैनिकांनो, या अंधभक्त पत्रकारांच्या टोळीचा मोहरक्या एव्हाना तुम्हाला कळालं असेल कोण आहे हा टोळीचा मोहरक्या. मुघॅम्बो, द वन अँड ओनली भाऊ तोरसेकर. या अंधभक्त पत्रकारांच्या, या भाजपच्या पाळीव पत्रकारांच्या टोळीचा मोहरक्या, गोचिड पत्रकारितेच्या विचारांचा म्हटलं तरी वावगं ठरू नये, पाळीव पत्रकारांच्या टोळीचा मोहरक्या द वन अँड ओनली भाऊ तोरसेकर यांच्या आजच्या व्हिडिओचं मी टायटल पाहून आलो. कारण मला पाहायचं होतं नेमकं पत्रकारांच्या बुडाखाली किती आग लागली आहे. सुप्रीम कोर्टाने सगळ्यांच्या बुडाखाली आग लावली, पण या पत्रकारांच्या बुडाखाली किती लावली ते मला पाहायचं होतं. आणि भाऊ तोरसेकरांनी ती डेअरिंग केली. तोरसेकरांच्या व्हिडिओचं टायटल होतं ठाकरे जिंकतील सुद्धा, ठाकरे जिंकतील सुद्धा, पण त्याचा उपयोग काय होणार. भाऊ तोरसेकर, तुमच्या वयाचा मान ठेवतो, तुमच्या राजकारणातल्या अनुभवाचा मान ठेवतो, म्हणून तुम्हाला मी आवजाव घालत असतो. नाहीतर आमच्या लेखी तुमची किंमत अशी शून्य. ह्या भाऊ तोरसेकरांना सगळ्यात पहिलं एक सांगणं आहे, चला एक गोष्ट चांगली झाली की तुम्ही मान्य केलं ठाकरे जिंकतील सुद्धा. आलात ना, लाईनवर आलात ना. शिवसैनिकांनो, ही गोष्ट लक्षात घ्या, एक पाऊल विजयाकडे, एक पाऊल विजयाकडे आणि एक एक पाऊल शिवसेना अशीच विजयाकडे जाणार आहे. भाऊ तोरसेकरांनी मान्य केलं की ठाकरे जिंकतील सुद्धा. अहो भाऊ तोरसेकर, ते ठाकरेंचं सोडून द्या. ठाकरे जिंकतील, हरतील, ठाकरेंचं काय होणार ते ठाकरेंचे शिवसैनिक बघून घेतील. तुम्ही अगोदर तुमच्या कमेंट्स, तुमच्या व्हिडिओच्या खालच्या कमेंट्स ऑन ठेवायचं. ते धारिष्ठ्य दाखवा, ते औदात्य दाखवा, ते हिंमत दाखवा आणि त्यानंतर जगाला हे सल्ले द्या, फुटकळ सल्ले. ज्यांची अर्धी लाकडं म्हसनात गेली आहेत, ज्या माणसाची अर्धी लाकडं म्हसनात गेली आहेत, वैचारिक लाकडं तर केव्हाच गेली, त्याची राख रांगोळी झाली वैच्या विचारांची, त्या माणसाने सल्ले देऊ नयेत. चला मी माझ्या विषयांवर येतो. नार्वेकराचा महाराष्ट्राच्या विधानसभा अध्यक्ष, माननीय लावू का? चला लावतो. महाराष्ट्राच्या विधानसभेचे अध्यक्ष माननीय राहुल नार्वेकरांचा सुप्रीम कोर्टाने वैचारिक किरीट सोमय्या केला. वैचारिक किरीट सोमय्या केला. आता तुम्ही घ्या, काय अर्थ घ्यायचे ते घ्या. त्याचे आज सगळेच पॉइंट काढून घेतले. ह्या कशी अशी माणसं ही महाराष्ट्रात कशी जन्माला येऊ शकतात मला माहित नाही, पण या भारतीय जनता पक्षाने एका चांगल्या माणसाचा बळी दिला असंच म्हणावं लागेल. कारण सगळ्यात जास्त बदनामी कुणाची होणार आहे ना, एकनाथ शिंदे नंतर संबंध महाराष्ट्रभर, अजित पवारांचं सोडून द्याव, तो आपला विषयच नाही. पण एकनाथ शिंदे नंतर या महाराष्ट्रात सगळ्यात जास्त बदनामी कुणाची होणार असेल तर ती राहुल नार्वेकरांची होणार आहे. बळीचा बकरा केला राहुल नार्वेकर. काही थोड्या काळासाठी पद दिलं, माननीय सुप्रीम कोर्ट झापतंय, कानफाडं लाल करतोय यांची. आता बघा, आता नेमकं होणार काय बघा. आज नेमकं अनपेक्षित काही गोष्टी घडल्या माननीय सुप्रीम कोर्टामध्ये. केस लिस्टिंगला आल्या आणि दोन्ही केस आल्या. बरं, हे राष्ट्रवादीची कदाचित ती घेतली नाही मला वाटतं, आज फक्त शिवसेनेच्या याच्यावर सुनावणी झाली, पण लिस्टिंगला आल्या. आणि शिवसेनेच्या कपिल सिब्बल यांनी जे कोर्टासमोर सिद्ध करायचं होतं, म्हणजे वेळ काढूपणाबद्दल, या 16 आमदारांच्या अपात्रतेबद्दल बोलतोय. आजची केस ही शिवसेनेच्या नावाचिन्हाच्या संदर्भातली नव्हती, 16 अमदारांचं अपात्रतेचं प्रकरण. आणि निर्णायक गोष्टीपर्यंत येऊन ठेपलं हे. आजच्या एका दिवसात निर्णायक गोष्टीपर्यंत येऊन ठेवलं. कपिल सिब्बलांनी अतिशय योग्य पद्धतीने हे प्रूफ केलं की कशा प्रकारे दिरंगाई चालू आहे. आता लक्षात घ्या, आता काय घडणार माहितीये का. उद्या परवामध्ये 2-3 दिल्ली वाऱ्या घडतील, नार्वेकराच्या घडतील, दाढीवाल्याच्या घडतील. काळी दाढी माहिती आहे ना, महाराष्ट्रातली बदनाम झालेली काळी दाढी, त्याच्या दिल्ली वाऱ्या घडतील. आता ह्यावेळेस फॅमिली सकट जाईल की नाही मला माहित नाही. मागच्या वेळेस जसं काही घडत होतं सर, फॅमिली सकट दाखवलं नाही असं की चेहऱ्यावर माझ्या टेन्शन आहे. आणि या हाफ तिकीटला म्हणजे फडणवीसांना कोणी नेलं तर घेऊन पण जातील, माहित नाही. पण 2-3 दिल्ली वारे तुम्हाला पाहायला मिळतील पुढच्या 1-2 दिवसांमध्ये. कारण मंगळवारपर्यंत दुरुस्त केलेलं वेळापत्रक सुप्रीम कोर्टामध्ये सबमिट करा, नाहीतर तुम्हाला काय पाहायचंय ते पाहावं लागेल मंगळवारपर्यंत. म्हणजे त्यांनी आतापर्यंत एकतर वेळापत्रक सबमिट केलंच नव्हतं, मीडियाच्या मार्फतच सुप्रीम कोर्टापर्यंत पोहोचलं असेल, मला माहित नाही.
हे वेळापत्रक म्हणजे तुमचा वेळ काढूपणा आहे हे सिद्ध झालंय, हे मान्य सुप्रीम कोर्टाने सांगितलंय. लक्षात घ्या. अजून एक हास्याची गोष्ट म्हणजे विनोदाचा भाग, हे सगळं साईडला ठेवा. तो भरतशेठ गोगावले जो आहे ना, महाडचा भरतशेठ गोगावले, त्याचा तो कोट असेल ना, कोट, तो कोट खरंच वापरला जाईल का? माझ्या मनात अजूनही प्रश्नचिन्ह आहे. याचा कोट, याचं मंत्रीपद याला मिळेल का? 100%, 1% पण इकडे इकडे नाही, 99 पण नाही, 100% माझा कोट मी वापरणार आणि मी मंत्रीपद घेऊन दाखवणार. अरे भरतशेठ गोगावले असले 100 बघितले. महाराष्ट्राची खरं पाहायला गेलं तर मी तुम्हाला कालही सांगितलं, विनोदाचा भाग जरी सोडला, इथे दाव पर काय म्हणतात ते, इधर यहाँ पे दाव पे शिवसेना नहीं है, यहाँ पे दाव पे जस्टिस म्हणजे ज्युरिडिक्शन म्हणजे न्यायाची प्रतिमा दाव पर लागलेली, इथे न्याय दावपे लागलेला आहे. न्यायालयाचं महत्त्व जनतेच्या नजरेमध्ये दावपे लागलेलं आहे. आणि आता ही न्यायालयाची जबाबदारी विशेषतः अशा काळामध्ये कोण बसलंय तिथे त्याची जबाबदारी आहे. म्हणजे माननीय जस्टिस, चीफ जस्टिस ऑफ इंडिया धनंजय चंद्रचूडांची जबाबदारी आता ही की तुम्ही न्यायाचं ते नाव कसं चांगलं ठेवणार आहात. जनतेच्या मनामध्ये फार निगेटिव्ह चाललं होतं. आणि ह्या अशा घटना घडल्या ना की लोकांना वाटतं नाही सारं संपलं, पण तरीही या देशाची न्याय व्यवस्था अजून जिवंत आहे. तुम्हा सर्वांना एवढं माहिती असायला हवं, हे जे प्रकरण होतं 16 आमदारांच्या अपात्रतेचं होतं. आणि ते 16 आमदार कोण बरं, जे पहिल्या बॅचमध्ये सुरतला गेले. पहिल्या बॅचमध्ये हे 40 एक एक करून गेले होते. आणि अनुच्छेद 10 प्रमाणे जो पहिल्या स्लॉटमध्ये गेलेला आहे तो 16 जणांचा, तो 2/3 होत नाही. ते 16 आमदार जे सुरतवरून गुवाहाटी गेले आणि त्याच्यात एक वाढत हा आकडा 40 वर पोहोचलेला आहे. या गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात. आता मी तुम्हाला काही गोष्टी पुन्हा सांगतो. आता आजच्या सुप्रीम कोर्टामध्ये मुख्य निरीक्षण काय काय आहे ती पहा, म्हणजे त्याच्यातून तुम्हाला आयडिया येईल. आजची ही केस खरं तर ऍडमिटेड फॅक्ट्सवरच आहे. ऍडमिटेड फॅक्ट्स म्हणजे काय की सुप्रीम कोर्टाने एक निर्देश घालून दिलेला आहे की ह्या अशा गोष्टी, म्हणजे सुप्रीम कोर्टाचा 145 पानांचा निर्णय आधीच झालेला आहे. तुम्हाला त्यातले फक्त फॅक्ट्स घ्यायचे, तर निर्णय द्यायचा आहे. कारण तो अधिकार तुम्हाला दिलेला आहे, घटनापीठाने दिलेला आहे, देशाच्या संविधानाने दिलेला आहे. त्यामुळे तो तुम्हाला घ्यावा लागतोय. पण सुप्रीम कोर्टाने काय ताशेरे ओढलेत बघा. आता विधानसभेच्या अध्यक्षांचे वकील तुषार मेहता, सॉलिसिटर जनरल, आणि मुकुल रोहतगी यांनी बचाव करताना काय सांगितलंय माहितीये बघा. मी एक आहे तशी ओळ वाचून दाखवतोय. डे टू डे कामकाज कसे असावे हे तुम्ही कोणत्याही ट्रिब्युनलला सांगत नाही. ट्रिब्युनल म्हणजे काय, न्याय व्यवस्था. सुप्रीम कोर्टाच्या व्यतिरिक्त देशामध्ये इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया असेल, विधानसभेचे अध्यक्ष असतील, राज्यपाल असतील, ह्या देखील न्याय व्यवस्था आहेत. यांना आपापले अधिकार आहेत, कोर्टाने संविधानाने दिलेले. मग तुम्ही कुठल्याही ट्रिब्युनलला सांगत नाहीत, मग आम्हाला का? म्हणजे त्यांनी त्यावेळेस जो निर्णय लागला ना 145 पानांचा, त्यात त्यांना जे निर्देश दिलेत तसे निर्देश तुम्ही आम्हाला का देताय? त्यावेळेस सुप्रीम कोर्टाने अशी काही कानशिलात लगावली यांच्या वैचारिक. ती कानशिलात कशी लगावली पहा. मिस्टर सॉलिसिटर जनरल, कुणीतरी अध्यक्षांना सांगावं की सुप्रीम कोर्टाच्या निकालाची अशी अवहेलना करू शकत नाहीत. ते विवेकाने वागतील अशी आमची अपेक्षा सुरुवातीला होती, असं आम्हाला वाटलं होतं. हे प्रकरण आपण गांभीर्याने घेताय असं तुमच्या कृतीतून दिसत नाही. बघा, लक्षात घ्या शिवसैनिकांनो, तुमचं पद घटनात्मक जरी असलं तरी आम्ही निर्णय देऊ शकतो. इथे काय काय घडलं माहिती आहे? एका वाक्यामध्ये तुमचा माज उतरवला गेला की सुप्रीम कोर्टाच्याही वरती आम्ही आहोत, हा तुमचा माज उतरवला गेला. त्यानंतर आम्ही कधीपर्यंतही निर्णय घेऊ शकतो. सुप्रीम कोर्टाने सांगितलं तुम्हाला मंगळवारपर्यंत त्याचं, म्हणजे तुम्हाला, आणि हे सगळं प्रकरण तुम्हाला 2 महिन्यात संपवायचंय. आता मंगळवारपर्यंत हे 2 महिन्याचं टाइम टेबल तुम्ही कसं बसवताय तुम्ही बसवा. मंगळवारी आमच्या समोर सादर करा, नाही तर आम्ही आमचं टाइम टेबल लावतो. याचा अर्थ काय होतो माहितीये? तुमचा रिझनेबल टाइम पिरियड जो आहे ना त्याला फाटा मारला तुमचा आता. म्हणजे आणि त्यांची आणखी एक कंडिशन होती की पुढच्या निवडणुकांपर्यंत तुम्ही हे प्रकरण टांगवताय का? स्पष्टच विचारलं. तुम्हाला पुढच्या निवडणुकांच्या आधी हे प्रकरण मार्गी लावायचंय. म्हणजे 2024च्या आत यांना हे प्रकरण संपवावं लागणार. तुम्ही बघा आता ऑक्टोबर, नोव्हेंबर, मे बी डिसेंबरच्या आतपर्यंत त्यांना हे प्रकरण जर नाही संपवलं तर माननीय सुप्रीम कोर्ट याचा एका दिवसात निकाल लावून टाकेल. हे देखील लक्षात ठेवावं. आणि निवडणुकांच्या आधी लागतंय हे फार बेस्ट झालं. यांचा अख्खा मोरल कसा डाऊन होतो ना इलेक्शन्स मध्ये ते पाहायचंय. असंही आम्ही तयार आहोतच.
शिवसैनिकांना गाडण्यासाठी केव्हा कारण आपण कसं प्लॅन ए, प्लॅन बी, प्लॅन सी, प्लॅन डी, प्लॅन झेड पर्यंत करून ठेवलेले आहेत. हे नाहीतर हे नाहीतर हे नाहीतर हे. ह्या सगळ्या प्लॅनच्या नंतर ह्या सगळ्यांना कुठल्याही प्लॅन, एकानंतर दुसरा प्लॅन असणं. बघा ना आपल्याकडे किती प्लॅन आहेत. अरे तुम्ही नाही तर मान्य जनतेच्या कोर्टात जाऊ आम्ही, आणि जनतेचं कोर्ट आहे सर्वोच्च कोर्ट. पण जनतेच्या कोर्टात जाण्याच्या आधी आमचं जे हक्काचं कोर्ट होतं माननीय सुप्रीम कोर्ट, त्यानेच आम्हाला आसरा दिलेला आहे. तुम्ही कोर्टापेक्षा मोठे नाहीत. 2 महिन्यांच्या आजचं लिमिट लावलं. 6 महिन्यांपेक्षा जास्तचा कालावधी खरं तर नसावा, हे जस्टिस नरिमन यांचं देखील स्टेटमेंट त्यांनी सांगितलं. आता 6 महिन्यांचा कालावधी देखील जो हायेस्ट कालावधी होता तो देखील ऑक्टोबरमध्ये संपलाय. बघा काय काय म्हणते सुप्रीम कोर्ट. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी सजेस्ट केलं देशाला, विशेषतः कायदे मंडळाला म्हणजे पार्लमेंटला सजेस्ट केलं की पार्लमेंट, तुम्ही लक्षात घ्या, शेवटी सुप्रीम कोर्ट हे पार्लमेंटमध्ये बनलेल्या कायद्यांवर चालत असतं. तुम्हाला सर्वांना एवढं माहीत असावं. पार्लमेंटमध्ये जो कायदा बनेल त्याचं पालन करून घ्यायचं काम मान्य सुप्रीम कोर्ट करतं. सुप्रीम कोर्ट स्वतःचे कायदे लावत नसतं. वेळ प्रसंगी त्याच्यातही हस्तक्षेप केला जाऊ शकतो, असं नाहीये, काही त्याच्यात एक्सेप्शन्स आहेत. पण लक्षात घ्या, पार्लमेंटने विचार करावा की 10व्या शेड्यूलच्या रिलेटेड केसेसवर विधानसभा अध्यक्षांना खरंच निर्णय घेता यावा का भविष्यामध्ये. कारण कितीही झालं, आपण जरी म्हटलं ते कुठल्याही पक्षाचे नसतात विधानसभांचे अध्यक्ष, देशातल्या कुठल्याही राज्याचे का असेना, पण शेवटी कुठे का असेना ते कुठेतरी एखाद्या विशिष्ट पक्षातूनच वर आलेले असतात. त्यामुळे त्यांचा त्या पक्षाशी ओढा असतो. त्या पक्षाच्या बाजूने निर्णय जाण्याची शक्यता, आता शक्यता म्हणतोय पण शेवटी ते 100% असतं. तुम्ही कितीही म्हणावं, राष्ट्रपती जरी असतील, विधानसभेचे अध्यक्ष जरी असतील, किंवा राज्यपाल असतील, या साऱ्या आणि शेवटी इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया पण असेल, ही सगळी पदं शेवटी कोणीतरी ठरवत असतं. मग जो कोणी ठरवतो त्याच्या बाजूने थोडासा इन्फ्लुएन्स लागण्याची शक्यता फार जास्त असते. जास्त म्हणण्यापेक्षा 100% असते. स्पीकर हे विशिष्ट पक्षाचेच असतात. शेवटी सुप्रीम कोर्टालाही हे मान्य करावं लागलं. आता मी तुम्हाला काही गोष्टी सांगतो. बघा, अध्यक्षांनी हे प्रकरण गंभीरतेने घ्यावं असा पहिला ताशेरा मारलेला आहे. आम्ही दिलेला आदेश पाळला जात नाही हे आमचं ऑब्झर्वेशन आहे. हा पोरखेळ थांबवा. सुप्रीम कोर्टाचे स्पष्ट निर्देश आहेत, हा पोरखेळ थांबवा. सुप्रीम कोर्ट म्हणते. सुप्रीम कोर्ट नाराज दिसला आजच्या याच्यामध्ये. आणि निवडणुकांच्या आधी घ्या, म्हणजे 2024च्या तुम्हाला आधी हे संपवायचं. मी सगळंच तुम्हाला सांगितलं याच्यामध्ये. आता मला काही गोष्टी तुम्हाला अजून इथे सांगायच्या आहेत. बऱ्याचशा चॅनल्सने आज सर्वे घेतले. सकाळ असतील, लोकमत असतील, बऱ्याचशा चॅनल्सने आज सर्वे घेतले. या सर्वेमध्ये जनतेचं मत घेतलं की तुम्हाला काय वाटतं, खरंच हे अशा प्रकारे टांगवलं जातंय का. एक सुद्धा चॅनल मला दिसलं नाही ज्याच्यामध्ये होय याच्या व्यतिरिक्त काही मत आले. होय टांगवलं जातंय. 90% पुढे जेव्हा जनता म्हणते ना, तेव्हा चॅनलवाल्यांनो मला तुम्हाला देखील विचारायचं आहे. तुम्ही हा प्रश्न जनतेला करण्यापेक्षा आता जनतेला विचारणं बंद करा. कारण जनतेने प्रत्येक वेळी सांगितलेलं आहे. तुम्ही हा अंदाज घेऊ नका की शिवसेनेच्या बाजूचं मत कमी झालंय का, हा अंदाज घेऊ नका. आता हा प्रश्न तुम्ही स्वतःला करा की खरंच हे टांगवलं जातंय का. आणि तुमचं मत तुम्ही मांडत राहा. तुम्ही मांडत नाही, तुम्ही जनतेची मतं घ्यायचं बंदच करा. कारण जनतेने सगळं सांगून झालेलं आहे जनतेचं. आता माध्यमांनी हे प्रश्न आता स्वतःला विचारायला हवेत. जास्त काही या विषयावर न बोलता मला शेवट असा करायचा आहे. तुम्ही ती अकबर बिरबलाची गोष्ट ऐकलीत का हो. ज्यावेळेस अकबर बादशाह बिरबल मला वाटतं दरबारात येत नसतो म्हणून विचारतो, हा बिरबल येत का नाहीये, कित्येक दिवस झाले. तर दरबारी म्हणतात की तो खिचडी पकवतोय. बादशाह म्हणतो जरा बघूया याची खिचडी कित्येक दिवसापासून का पकत नाहीये. बादशाह घरी जातो तेव्हा पाहतो ही अशी उंच चूल, एकदम टोकावर त्याचे ते भांड, मला वाटतं समजा 200, 300, 400 फुटाची ती चूल असेल. आणि तिच्या खाली जाळ कसला घालतोय माहितीये, अशा गवताच्या काड्या असतात, त्या गाडीला जाळ घालतोय आणि ते खाली ठेवतोय. भांड तिथे, जाळ खाली, तो पण गवताच्या काडीचा. ती गवताची काडी जळेपर्यंत त्याचा धूर पण तिथपर्यंत पोहोचत नसेल, ती खिचडी कधी पकणारच नाही. अगदी हीच गोष्ट आपल्या केसशी साधर्म्य साधते. आपल्या ह्या विधानसभेच्या अध्यक्षांना हे टाइम टेबल पे टाइम टेबल द्यायचं आहे आणि तुम्हाला वेळ मारून न्यायचे. भारतीय जनता पक्षाची जी प्रतिमा झाली आहे महाराष्ट्राच्या उभय देशाच्या मनामध्ये, ती आणखी गलिच्छ होऊ लागले. बुडत्याचा पाय आणखी खोलात म्हटलं तरी वावगं ठरू नये. पाहावं आता ह्यांना किती दिवस अजून खिचडी पकवायची की मान्य सुप्रीम कोर्ट यांची खिचडी आणि यांना एकत्र दोन्हीकडे पकवतोय. तुम्ही सर्वांनी काळजी घ्या.
आपल्या शिवसेनेच्या चालू असलेल्या घडामोडींकडे लक्ष ठेवा आणि जास्तीत जास्त शिवसैनिकांपर्यंत पोहोचा, शिवसेनेचे विचार पोहोचा आणि या विद्यमान सरकारने केलेल्या घाणेरड्या कृत्यांची ती पोलखोल करत राहा. एवढंच मी तुम्हा सर्वांना सांगतो. तुम्हा सर्वांची रजा घेतो. आपल्या शिवसेना एक वादळला सर्वांनी सबस्क्राईब जरूर ठेवा. सप्रेम जय महाराष्ट्र. बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो काळजी घ्या.